नमस्कार ट्रेडर्स, कसे आहात सर्व मित्रांनो? आज 1 मे अर्थात महाराष्ट्र दिन, कामगार दिन म्हणून ओळखला जातो. सर्वांना सर्वप्रथम महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आज मार्केट बंद आहे महाराष्ट्र दिन असल्यामुळे. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी ट्रेडिंग व्ह्यूचे असे एक जबरदस्त इंडिकेटर घेऊन आलेलो आहे. जे इंडिकेटर्स तुम्हाला बाहेर लाखो रुपये देऊन सुद्धा असं नॉलेज देणार नाही. मित्रांनो, हे इंडिकेटर कोणते आहे? याची सेटिंग्स काय आहे? तर याच्या आधी मित्रांनो, आपण हे इंडिकेटर्स कशा पद्धतीने वर्क करते, याच्यावरती आपण आता चर्चा करूया. नमस्कार, मी अमित सावंत. आस्था स्टॉक मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. मित्रांनो, आता मी स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल, आपल्याला बाय आणि सेलचे सिग्नल पाहायला मिळत असतील. तर हे इंडिकेटरची उत्सुकता तुम्हाला लागली असेल, कोणतं इंडिकेटर आहे? मित्रांनो, याची सेटिंग्स, हिडन सेटिंग्स आहेत. त्यासुद्धा मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. तर त्याच्या आधी मित्रांनो, इंडिकेटर्स कशा पद्धतीने वर्क करते ते आपण पाहूयात आता. निफ्टीचा मित्रांनो, या ठिकाणी मी चार्ट्स लावलेला आहे. मार्केट 23,997 काल बंद झालेले आहे. या ठिकाणी आपल्याला दिसत असेल. तर निफ्टीला आपल्याला सिग्नल कसे मिळतात ते आपण आता पाहूयात. इंडिकेटर्स मित्रांनो एवढे जबरदस्त आहे की तुम्ही म्हणताल, सर काय आमच्यासाठी घेऊन आलात तुम्ही? तुमचा पूर्वीचा जो काही प्रिव्हियस लॉस झालेला असेल, तो लॉससुद्धा मित्रांनो या इंडिकेटर्सच्या द्वारे तुम्ही रिकवर करू शकता आणि तुमचं ट्रेडिंग नेक्स्ट लेव्हलला घेऊन जाऊ शकता मित्रांनो. असं जबरदस्त इंडिकेटर्स आज तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. चला तर आता आपण स्टार्ट करूया. मित्रांनो, या इंडिकेटर्सबद्दल तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस ग्रीन कॅन्डलची रेड कॅन्डल होती, त्यावेळेस आपल्याला सेलचा सिग्नल मिळतो आणि ज्यावेळेस रेड कॅन्डलची ग्रीन कॅन्डल तयार होते, तर आपल्याला बायचा सिग्नल मिळतो ऑटोमॅटिक. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, ग्रीन कॅन्डल्स चालू होत्या आणि ज्यावेळेस रेड कॅन्डल झाली, आपल्याला सेलचा सिग्नल मिळाला निफ्टीमध्ये. 24,107ला आपल्याला निफ्टीमध्ये सेलचा सिग्नल मिळाला. मित्रांनो, 23,966 पर्यंत निफ्टी खाली आला होता. त्यानंतर निफ्टीने या ठिकाणी मित्रांनो सपोर्ट घेतला. निफ्टी वरती आला, वर जायला लागला. बरोबर ऑटोमॅटिक मित्रांनो या ठिकाणी ग्रीन कॅन्डल तयार व्हायला लागल्या. या नेक्स्ट ग्रीन कॅन्डलला मित्रांनो आपल्याला बायचा सिग्नल मिळाला. 24,034च्या तिथं आपल्याला बायचा सिग्नल मिळाला. त्यानंतर मित्रांनो निफ्टी 24,336 पर्यंत वर गेला. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जवळजवळ 300 पॉईंटची मूव्हमेंट अप साईडला निफ्टीमध्ये पाहायला मिळाली. त्यानंतर मित्रांनो 24,336च्या इथं निफ्टीने रेजिस्टन्स घेतला आणि निफ्टी ज्यावेळेस सेलमध्ये जायला लागला, बरोबर या ठिकाणी मित्रांनो ग्रीन कॅन्डलची तुम्हाला इथं दिसत असेल, रेड कॅन्डल बरोबर झालेली आहे आणि वरून सेलचा सिग्नल आपल्याला दाखवत आहे. तर मित्रांनो, सेल आपल्याला कितीला मिळाला बघा, 24,000. राईट साईडला तुम्हाला इथं त्याची प्राईस दिसत असेल 24,289ला. या ठिकाणी मित्रांनो हे बघा, मी ॲरो हलवत आहे. तर या ठिकाणी मित्रांनो डार्क ब्लॅकमध्ये तुम्हाला ते रेड रेड त्याचे दिसत असेल. 24,288ला मित्रांनो सेल मिळाला. त्यानंतर मित्रांनो निफ्टी तुम्ही बघत असाल की 23,795 पर्यंत खाली, म्हणजे जवळजवळ मित्रांनो या ठिकाणी आपल्याला 500 पॉईंटची सेल साईडला मूव्हमेंट निफ्टीमध्ये पाहायला मिळाली. मित्रांनो, आता मला तुम्हाला एक सांगायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी जर आपण विकली ऑप्शनमध्ये आपण जर ट्रेड करत असू निफ्टीच्या, आणि या ठिकाणी मित्रांनो तुम्ही जर इन द मनी पुट ऑप्शन या ठिकाणी बाय केला असता, तर या ठिकाणी तुमचा प्रीमियम ऑलमोस्ट डबल टिबल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाला असता. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही समजा सपोज 10,000 लावले असते, तर तुमचे नाही म्हटले तरी मित्रांनो इथं 25,000 ते 30,000 नक्कीच तयार झाले असते. त्यानंतर मित्रांनो निफ्टीने या ठिकाणी बघा 23,790च्या इथे सपोर्ट घेतला. प्राईस वर गेली, पुन्हा सपोर्ट घेतला आणि ज्यावेळेस प्राईजमध्ये एक अपसाईडला मूव्हमेंट यायला लागली, रेड कॅन्डलची ग्रीन कॅन्डल झाली आणि आपल्याला खालून बायचा सिग्नल ऑटोमॅटिक मिळाला. मित्रांनो, इथं आपल्याला डोकं लावायची गरज नाही. तुम्हाला कुठले सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करायचे झंझट नाही आहे. ऑटोमॅटिक तुम्हाला सिग्नल इंडिकेटर देत असते आणि रेड कॅन्डल असल्यामुळे तुम्हाला ते
तुम्ही थांबू पण शकता. रेड कॅन्डल आहे, तुम्हाला माहिती सेलमध्ये आहे. ग्रीन कॅन्डल आहे, मार्केट बायमध्ये. म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी लहान मुलगा पण हे इंडिकेटर समजून ट्रेडिंग करू शकतो. असं हे जबरदस्त इंडिकेटर आहे. 23,876 ला मित्रांनो निफ्टीने बाय दिला. 24,066 पर्यंत तो वर गेला होता आणि 23,997 ला आता तो बंद झालेला आहे. सोमवारसाठी आपल्याला बायमध्येच आहे. निफ्टी अजून आपल्याकडे मित्रांनो बायमध्ये आहे. तर मित्रांनो हे झाले निफ्टीचे. निफ्टीमध्ये तर आपण पाहिले कुठेही आपला स्टॉप लॉस हिट झालेला आपल्याला दिसलेला नाही. तर मित्रांनो बँक निफ्टीमध्ये पण आपण आता याला चेक करूया कशा पद्धतीने वर्क करते. तर आता या ठिकाणी मी बँक निफ्टीचा चार्ट लावतो. तर हे पहा मित्रांनो, बँक निफ्टीला जेव्हा आपल्याला सेल मिळाला, ग्रीन कॅन्डलची रेड कॅन्डल झाली, आपल्याला सेल मिळाला 56,046 ला मित्रांनो सेल मिळाला. 55,299 मित्रांनो कॅल्क्युलेटर घेऊन बसल्या तर तुम्हाला एकदम इझी जाईल. आपल्याला किती पॉईंट्स मिळत आहेत या इंडिकेटर्सच्या माध्यमातून. 56,028 56,028 55,296 म्हणजे जवळजवळ मित्रांनो या ठिकाणी नाही म्हटलं तरी 750 पॉईंटची आपल्याला या ठिकाणी रॅली सेल साईडला पाहायला मिळाली. ज्यावेळेस बँक निफ्टीने मित्रांनो या ठिकाणी सपोर्ट घेतला, प्राईस वर जायला लागली. तर आपल्याला बघा ग्रीन कॅन्डल झाली रेड कॅन्डलची, ऑटोमॅटिक ग्रीन कॅन्डल झाली. 55,670 ला आपल्याला या इंडिकेटरनी बाय दिले. मित्रांनो 55,671 वरून तो किती गेलेला आहे 56,202 म्हणजे या ठिकाणी मित्रांनो पुन्हा एकदा 500च्या वर आपल्याला पॉईंट्स बँक निफ्टीने दिलेले आहेत. या ठिकाणी आपण कॉल ऑप्शनला जर बाय केलं असतं तर आपल्याला या ठिकाणी जवळजवळ आपल्याला नाही म्हटलं तरी मित्रांनो 70-80% तर रिटर्न सहज मिळाले असते या ट्रेडमध्ये. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी रेजिस्टन्स घेतला बँक निफ्टीने. बँक निफ्टी मित्रांनो खाली यायला लागली. ग्रीन कॅन्डलची ज्यावेळेस रेड कॅन्डल झाली आपल्याला पुन्हा वरून एक सेलचा सिग्नल मिळाला. तर मित्रांनो रेट किती होता बघा 55,990 म्हणजे जवळजवळ मित्रांनो आपण राऊंड फिगर जर पाहिलं तर 56,000 ला आपल्याला बँक निफ्टीने सेल दिला. तर 56,000चा मित्रांनो जवळजवळ किती आलेला आहे तो बघा 54,350 पर्यंत खाली आलेला आहे. 56,000 वरनं 54,350 तर मित्रांनो कॅल्क्युलेटर काढून तुम्ही जर चेक केले तर 1650 पॉईंट आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. तर मित्रांनो विचार करा, या ठिकाणी आपण इन द मनी पुट ऑप्शन जर बाय केला असता आपल्याला नाही म्हटलं तरी मित्रांनो तुमचे 1,00,000चे 3,00,000 तर सहज झाले असते. बरोबर का नाही? त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा सपोर्ट घेतला बँक निफ्टीने रेड कॅन्डल्स आहेत. ज्यावेळेस बँक निफ्टीला वर जायचे होते बरोबर रेड कॅन्डलची ग्रीन कॅन्डलमध्ये रूपांतर झाले आणि आपल्याला या ठिकाणी खालून बायचा सिग्नल मिळाला. 54,670 ला आपल्याला बँक निफ्टीमध्ये बाय मिळाला पुन्हा एकदा. 54,670चा मित्रांनो 55,085 पर्यंत बँक निफ्टी वर गेला होता. पुन्हा या ठिकाणी मित्रांनो आपल्याला 300 पॉईंटच्या वर आपल्याला मूव्हमेंट पाहायला मिळाली आणि मार्केट मित्रांनो आता 54,863 ला जाऊन बंद झालेला आहे. सोमवारसाठी जर मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर आपल्याकडे बायचा सिग्नल आहे. मार्केट इथूनही वरच जाणार आहे हे आपल्याला आता निश्चित झालेलं आहे. तर मित्रांनो निफ्टीमध्ये पण वर्क करतं, बँक निफ्टीमध्ये तर जबरदस्तच वर्क करतं. तर मित्रांनो काही ट्रेडर्स काही मित्र सेन्सेक्समध्ये सुद्धा ट्रेडिंग करतात. तर सेन्सेक्समध्ये हे वर्क करतं का? तर आपण आता सेन्सेक्सचा चार्ट लावून चेक करूया. त्या ठिकाणी मी सेन्सेक्सचा चार्ट स्क्रीनवरती लावलेला आहे मित्रांनो. सेन्सेक्समध्ये मित्रांनो ज्यावेळेस बायची मोमेंट आली तर आपल्याला या कॅन्डलला बघा सेकंड कॅन्डल 77,028 ला आपल्याला बाय मिळाला. सेन्सेक्स जवळजवळ मित्रांनो 78,000 पर्यंत वर गेला. म्हणजे विचार करा मित्रांनो 1000 पॉईंटच्या जवळपास आपल्याला एक मूव्हमेंट मिळाली. 950 ते 1000 पॉईंटची आपल्याला या ठिकाणी बाय साईडला एक रॅली सेन्सेक्समध्ये पाहायला मिळाली. त्यानंतर सेन्सेक्सनी मित्रांनो पुन्हा एकदा या ठिकाणी रेजिस्टन्स घेतला. ग्रीन कॅन्डलची ज्यावेळेस रेड कॅन्डल झाली 77,818 ला मित्रांनो आपल्याला सेल मिळाला. त्यानंतर प्राईस मित्रांनो तुम्ही पाहत असाल एवढी जबरदस्त खाली पडलेली आहे. 76,250 पर्यंत सेन्सेक्स खाली आला होता. तर विचार करा मित्रांनो 77,800
ते 76,248. पुन्हा एकदा मित्रांनो कॅल्क्युलेटर काढले तर तुम्हाला दिसेल इथं 1600 पॉईंटच्या जवळपास आपल्याला पॉईंट्स मिळालेले आहेत सेन्सेक्समध्ये. पुन्हा मित्रांनो इथं सेन्सेक्सने सपोर्ट घेतला. सेन्सेक्स वर जायला लागला. आपल्याला खालून बायचा सिग्नल मिळाला. 76,497ला सेन्सेक्समध्ये आपल्याला बायचा सिग्नल मिळाला. 77,212 पर्यंत तो वर गेला. पुन्हा एकदा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला 600-700 पॉईंटची रॅली पाहायला मिळाली. तर मित्रांनो आपण पाहिले की इंडेक्सच्या तिन्ही याच्यामध्ये जबरदस्त मूव्हमेंट मिळते. निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स हे आपले सर्वांचे आवडते इंडेक्स आहेत. तर आपल्याला याच्यामध्ये जबरदस्त मूव्हमेंट होताना दिसत आहे. इंडिकेटर्स आपल्याला जबरदस्त प्रॉफिट देत आहे. तर मित्रांनो काही ट्रेडर्स असे आहेत की ज्यांना फक्त क्रिप्टो मार्केटमध्ये ट्रेडिंग करायला आवडते. तर या ठिकाणी मी मोस्ट पॉप्युलर बिटकॉईनचा आपण चार्ट्स पाहूया. बिटकॉईनमध्ये कशा पद्धतीने वर्क होते. तर बिटकॉईनमध्ये मित्रांनो बरेच लोक ट्रेड करत असतात. तर बिटकॉईनमध्ये आपण पाहूया. बिटकॉईनला मित्रांनो या ठिकाणी पहा ग्रीन कॅन्डलची रेड कॅन्डल झाली. आपल्याला सेल मिळाला 76,405च्या तिथे 76,177 पर्यंत बिटकॉईन खाली आला होता. त्यानंतर सपोर्ट घेऊन जेव्हा वर जायला लागला 76,364 या ठिकाणी आपल्याला पुन्हा बायचा सिग्नल मिळाला. 76,364 वरनं मित्रांनो या ठिकाणी पहा तुम्ही 77,400 पर्यंत वर गेला. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 1000 पॉईंटची मूव्हमेंट बिटकॉईनमध्ये पाहायला मिळाली. त्यानंतर प्राईस खाली आली, वर आली. या ठिकाणी रेजिस्टन्स घेतला. प्राईस खाली जायला लागले. आपल्याला सेलचा सिग्नल मिळाला मित्रांनो 77,080च्या तिथे 76,900 म्हणजे जवळजवळ 100 पॉईंट खाली आहे. 180 पॉईंट खाली आला आणि आत्ताही सेलमध्येच मार्केट आहे मित्रांनो. तर मित्रांनो हे झाले क्रिप्टो मार्केट. काही मित्रांना एमसेक्स मार्केटमध्ये सुद्धा ट्रेडिंग करायला आवडते. तर माझ्या आवडीचा मित्रांनो नॅचरल गॅस आहे. मला नॅचरल गॅसमध्ये ट्रेडिंग करायला जास्त आवडते. मी त्याच्या ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करत असतो. तर आपण नॅचरल गॅसचा चार्ट लावूया. त्या ठिकाणी मित्रांनो बघा ग्रीन कॅन्डलची रेड कॅन्डल ज्यावेळेस झाली त्यावेळेस नॅचरल गॅसमध्ये आपल्याला सेलचा सिग्नल मिळाला 253ला 248 पर्यंत मित्रांनो नॅचरल गॅस खाली आला होता. म्हणजे पुट साईडला आपल्याला एक चांगली मूव्हमेंट पाहायला मिळाली असेल. तर मित्रांनो 248ला नॅचरल गॅसनी सपोर्ट घेतला. ज्यावेळेस वर जायला लागला रेड कॅन्डलची ग्रीन कॅन्डल झाली 250.80ला नॅचरल गॅसमध्ये पुन्हा एकदा आपल्याला बायचा सिग्नल मिळाला. त्यानंतर मित्रांनो नॅचरल गॅस 267 पर्यंत गेला. म्हणजे तुम्हाला जवळजवळ या ठिकाणी मित्रांनो 16 पॉईंटची मूव्हमेंट अप साईडला पाहायला मिळाली आणि आताही तो 263ला बंद झालेला आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने एमसीएक्समध्ये सुद्धा हे वर्क करते. तर काही लोकांना मित्रांनो कॅपिटल कमी असते त्यांना स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करायला आवडते. तर मित्रांनो आपण काही स्टॉक्समध्ये याच्यावरती हे इंडिकेटर्स काम करतं का? तर एक 2-3 स्टॉक आपण चेक करूया. तर याच ठिकाणी मित्रांनो मी ॲक्सिस बँक लावलेला आहे. हे पहा मित्रांनो ॲक्सिस बँकला ज्यावेळेस बाय मिळालं इकडे 1292च्या तिथे ॲक्सिस बँक मित्रांनो जवळजवळ 1310 पर्यंत वर गेला होता. त्यानंतर ज्यावेळेस प्राईस खाली आली आणि ग्रीन कॅन्डलची रेड कॅन्डल ज्यावेळेस झाली आपल्याला या ठिकाणी सेल करायचा होता. 1296ला आपल्याला सेल मिळाला. 1257 पर्यंत खाली आला. म्हणजे जवळजवळ 40 पॉईंटची मोठी रॅली आपल्याला सेल साईडला पाहायला मिळाली. त्यानंतर ज्यावेळेस या ठिकाणी ॲक्सिस बँकनी सपोर्ट घेतला रेड कॅन्डलची ग्रीन कॅन्डल झाली. आपल्याला बाय मिळाला 1263ला. पुन्हा 1276 पर्यंत ॲक्सिस बँक वर गेला होता आणि 1268ला काल बंद भाव आहे त्याचा कालचा. इन्फोसिसमध्ये आपण आता चेक करूया मित्रांनो. इन्फोसिसमध्ये सुद्धा पहा मित्रांनो ग्रीन कॅन्डलची ज्यावेळेस रेड कॅन्डल झाली आपल्याला सेलचा सिग्नल मिळाला. या ठिकाणी 1180ला आपण सेल केला. 1164 पर्यंत मित्रांनो खाली आला होता. पुन्हा मार्केटने या ठिकाणी सपोर्ट घेतला. बाउन्स बॅक मार्केट वर यायला लागले. 1172च्या तिथे आपल्याला बाय मिळाला या इंडिकेटरनुसार. 1180 पर्यंत प्राईस वर गेली. पुन्हा या ठिकाणी आली 1170ला सपोर्ट घेतला आणि तिथून प्राईस पुन्हा वर चालली. आपल्याला इथं कुठे सेलचा सिग्नल मिळालेला नाही कारण ग्रीन कॅन्डल्स दिसत आहेत चार्ट्सवरती. तर मित्रांनो एकदम
इझी टू अंडरस्टँड, युजर फ्रेंडली असे इंडिकेटर आहे. लहान मुलगा पण यात समजून ट्रेडिंग करू शकतो. इथं डोकं लावायची गरज नाही, रॉकेट सायन्स नाही इथं कुठं मित्रांनो, की असं तुम्हाला काय करायचं आता इथं. रेड कॅन्डल दिसतात म्हणजे सेलमध्ये आहे, ग्रीन कॅन्डल चालू आहेत म्हणजे मार्केट बायमध्ये आहे. एवढंच फक्त आपल्याला बघायचं आणि ऑटोमॅटिक वरून सेलचा सिग्नल येतो, खालून बायचा सिग्नल येतो. अशा पद्धतीने हे जबरदस्त वर्क करते. 1172चा मित्रांनो जवळजवळ 1194 पर्यंत इन्फोसिस गेलेला आहे वरती. तर मित्रांनो रिलायन्सला आपण पाहूया शेवटचा. तर आपल्याला इथं कुठेच मित्रांनो स्टॉप लॉस झालेलं दिसत नाही. रिलायन्समध्ये थोडंसं आपल्याला दिसेल मित्रांनो छोटासा स्टॉप लॉस. तर रिलायन्सला याच्या आधी बाय कधी मिळाला होता आपण पाहूया. हे बघा, अरे बापरे! जबरदस्त रॅली दिसत आहे रिलायन्समध्ये. बापरे! हे पहा मित्रांनो 1329.50 ला बाय मिळाला होता रिलायन्समध्ये. 1329 वरनं मित्रांनो 1428.60 म्हणजे जवळजवळ 100 पॉईंट वरती गेला होता तो. ज्यावेळेस मित्रांनो या ठिकाणी रेजिस्टन्स घेऊन प्राईस खाली जायला लागली, 1421ला सेल मिळाला. 1412 पर्यंत खाली आला होता मित्रांनो. त्यानंतर इथं तुम्हाला थोडासा स्टॉप लॉस झालेला दिसेल. 1421चा मित्रांनो या ग्रीन कॅन्डलला बाय मिळाला. म्हणजे मित्रांनो इथं तुम्हाला एक पॉईंट मिळालेला आहे. 1421चा 1421 20-21च्या इथंच मित्रांनो तुम्हाला एक्झिट केलेलं आहे. म्हणजे तुमचं इथं लॉस तसा बघायला गेलं तर झालेलाच नाही आहे. 1421ला बाय मिळाला. प्राईस 1429 पर्यंत गेली. त्यानंतर प्राईसमध्ये निगेटिव्ह न्यूज आली आणि या सेकंड कॅन्डलला मित्रांनो 1421चा 1419 म्हणजे तुमचा इथं 1.5-2 पॉईंटचा स्टॉप लॉस फक्त या ठिकाणी झालेला आहे. मित्रांनो विचार करा, छोटासा स्टॉप लॉस असतो आणि रॅली केवढी मोठी मिळते आपल्याला बघा. त्यामुळे मार्केटमध्ये घाबरून चालायचं नाही आणि स्टॉप लॉस नावातच आहे स्टॉप लॉस. छोटासा स्टॉप लॉस आणि मोठं टार्गेट याला जर तुम्ही मेंटेन केलं तर तुम्ही आयुष्यात कधीच लॉसमध्ये तुमचं अकाउंट जाणार नाही आणि तुम्ही सक्सेसफुल ट्रेडर म्हणून तुम्ही ओळखले जाऊ शकता मित्रांनो. 1419ला सेल मिळाला मित्रांनो, 1393 पर्यंत एवढा खाली आला. 1419चा 1393 आणि पुन्हा या ठिकाणी सपोर्ट घेऊन प्राईस वर जायला लागले. 1403.50ला पुन्हा आपल्याला बाय मिळाला आणि विचार करा मित्रांनो 30 पॉईंट मार्केट आता वरती आहे. एवढी जबरदस्त मूव्हमेंट मित्रांनो, एवढं जबरदस्त इंडिकेटर्स आहे, सर्व मार्केट्सवरती काम करतं. मित्रांनो फ्री ऑफ कॉस्ट इंडिकेटर आहे, याचं नाव आणि याचे हिडन सेटिंग्स काय आहेत. याच्यासाठी मित्रांनो तुमच्याकडून मला एक काम आहे, तुमच्याकडूनही मला काहीतरी अपेक्षा आहेत. मित्रांनो आजच्या या व्हिडिओला मला कमीत कमी 100 लाईक आणि 100 कमेंट्स जेव्हा तुमचे येतील, त्यावेळेस मी नेक्स्ट डेला हे इंडिकेटर्स कोणतं आहे आणि याच्या सेटिंग्स काय आहे, याच्यावरती व्हिडिओ बनवून लगेचच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. मित्रांनो तुम्हीसुद्धा या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रमंडळींना शेअर करा, जेणेकरून लवकरात लवकर हे इंडिकेटर मी तुमच्यासाठी घेऊन येईल. मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या आस्था स्टॉक मराठी या यूट्यूब चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवर सुद्धा मित्रांनो आस्था स्टॉक मराठी म्हणून आपले चॅनेल आहे, त्यालाही सर्वांनी सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझे स्टॉक मार्केट आणि फायनान्स रिलेटेड असेच नवीन नवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो माझ्याकडे एवढे जबरदस्त टेक्निक्स स्ट्रॅटेजीज आहेत, हे मी एक एक पुढे जाऊन तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यामुळे आस्था स्टॉक मराठीशी तुम्ही फॉलोमध्ये राहा, संपर्कात राहा आणि रोजच्या रोज मी मार्केट्सबद्दल, उद्या निफ्टीमध्ये काय घडणार आहे, त्याचे सपोर्ट रेजिस्टन्स काय, याच्यावरती सुद्धा मी रोजच्या रोज डेली व्हिडिओ बनवत असतो. ते व्हिडिओसुद्धा पाहून तुम्ही रोजच्या रोज इंट्राडेमध्ये तुमची पोझिशन बनवून रोजच्या रोज तुम्ही चांगले प्रॉफिट कमवू शकता. तर मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांना महाराष्ट्र दिन, कामगार दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल. हॅव अ गुड डे.